अनारसे म्हणलं की ते असे छान कुरकुरीत आतून पोकळ झाले पाहिजेत. बऱ्याचदा गुळाचं योग्य प्रमाण घेऊन देखील अनारसे बिघडतात. पीठ खूप जास्त भरभरीत किंवा पातळ होतं तर त्याची कारणे आणि उपाय दोन्हीही सविस्तरपणे सांगितले आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचेही अनारसे तेलात न विरघळता मस्त असे खुसखुशीत होतील. सगळ्यात पहिले अनारशांसाठी तांदूळ कुठला घ्यावा, तर मी इथे रेशनचा तांदूळ घेतला आहे. तुम्ही कुठलाही जाडा आणि जुना तांदूळ घेऊ शकता. आंबे मोहर तांदळाचे सुद्धा अनारसे खूप छान होतात. इथे अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतले आहेत. आता हे तांदूळ 2-3 पाण्यात आधीच चोळून धुवायचे, कारण नंतर जास्त भिजल्यानंतर हे तांदूळ चोळून धुता येत नाही. व्यवस्थित धुतल्यानंतर ह्यात भरपूर पाणी घालून झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी हे तांदूळ एकदम हलक्या हाताने धुवून हे पाणी काढून दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आणि झाकण देऊन ठेवायचं. तिसऱ्या दिवशी पुन्हा आधीप्रमाणेच पाणी काढून दुसरं नवीन पाणी घालायचं. आता चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी तांदूळ भरपूर भिजलेला असतो. त्यातील पाणी याप्रमाणे काढून आणखी स्वच्छ पाण्याने अलगदपणे धुवून हे तांदूळ आता चाळणीवर निथळायला ठेवायचं. म्हणजे जर तुम्ही सोमवारी रात्री तांदूळ भिजत घातले तर मंगळवार बुधवार त्यातील पाणी बदलायचं आणि गुरुवारी रात्री चाळणीवर निथळायला ठेवायचे. जर हवेत जास्तच गारवा असेल तर 5व्या दिवशी तांदूळ पाण्यातून काढले तरी चालतील. 20-25 मिनिटं तांदूळ पूर्णपणे निथळले की एखाद्या कॉटनच्या कापडावर असे पसरवून ठेवायचे. घरातच फॅनखाली सुकवायचे, उन्हात अजिबात घालायचे नाहीत. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तांदळातील पाणी आठवणीने बदलायचं, नाहीतर तांदळाला खूप जास्त खराब वास येईल. 5-6 मिनिटाच्या गॅपने तांदळावर थोडासा हात फिरवायचा. साधारणपणे 25 ते 30 मिनिटात बघूया. तर हे बघा, तांदळातील पाणी सुकलंय. हाताला असे 2-4 तांदूळ चिकटले पाहिजेत इतपत सुकवायचे. म्हणजे तांदूळ ओलसर न ठेवता हलकेसे दमट पाहिजेत. जर एकदम जास्त सुकवले 1-2 तास तर त्याचे अनारसे अजिबात चांगले लागत नाही. त्यामुळे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे की तांदूळ योग्य प्रमाणात सुकवायचे. आता लगेचच हे तांदूळ मिक्सरच्या छोट्या भांड्यात थोडे घालून बारीक वाटून घेते याप्रमाणे आणि चाळणीने चाळून घ्यायचं. चाळणीवर राहिलेले लगेचच दुसऱ्या तांदळाबरोबर वाटून घ्यायचं, कारण जास्त कोरडे झाल्यानंतर नीट वाटले जात नाही. मिक्सरचं भांडं खूप जास्त भरायचं नाही, अर्धच भरायचं. शेवटी जास्तच कणी वाटत असेल तर ते अनारशासाठी नाही घ्यायचं. हे बघा, असं मस्त पीठ झालंय. अगदी मैद्यासारखं बारीक नको, पण खूप रवाळ पण नको. असं भाकरीच्या पिठाप्रमाणे ठेवायचं. हे बघा, पिठाचा असा हलकासा मुटका झाला पाहिजे, तेव्हाच अनारसे छान होतात. तांदूळ खूप जास्त वेळ सुकवले तर त्याचा असा मुटका होत नाही. पुन्हा एकदा सगळं पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे कुठे चुकून कणी वगैरे राहिली असेल तर ते निघून जाईल. आता महत्त्वाची स्टेप, तयार पीठ मी पिशवीत भरून वजन केलं तर ते 450 ग्रॅम झालंय. कारण चाळून माझं थोडंसं चाळणीवर खूप रवाळ पीठ राहिलेलं, ते मी घेतलं नाही. आता यात गूळ घालूया. तर मी 2 प्रकारचे गूळ घेतलेत. गूळ असा नरम बघून घ्यायचा. दोन्हीही गूळ छान मऊ आहे, पण एकाचा रंग खूप जास्त डार्क आहे. त्यामुळे मग दोन्ही मिक्स केले की छान रंग येतो. सुरुवातीला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं. बऱ्याचदा इथेच चूक होते. आपण 500 ग्रॅम तांदळासाठी 350 ग्रॅम ते 370 ग्रॅम एवढं गूळ वापरतो, म्हणजे ते प्रमाण बरोबर आहे. पण बऱ्याचदा चाळून वर राहतं ते, किंवा तांदूळ वाळत घालताना किंवा धुताना थोडाफार तांदूळ सांडला जातो. मग अशा वेळेस तुम्ही जर 350 ग्रॅम गूळ वापरलात तर ते जास्तच होणार, कारण आपण तांदळाच्या प्रमाणात गूळ वापरतो. त्यामुळे मी आता 450 ग्रॅम तयार पिठासाठी 300 ग्रॅम गूळ वापरलाय आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जर तुमचं तयार पीठ पूर्ण 500 ग्रॅम असेल, म्हणजे तुमच्या मिक्सरमध्ये सगळे तांदूळ व्यवस्थित वाटले गेले असतील, चाळणीवर काही शिल्लक राहिलं नसेल, तर तुम्ही 350 ग्रॅम गूळ घालू शकता. हाताने जरा मिक्स केलं की मिक्सरच्या छोट्या भांड्यात थोडं पीठ घालून फिरवून घ्यायचं, म्हणजे आपलं काम सोपं होतं. हे बघा, मस्त ओलसर होतं. आवडत असेल तर यात थोडीशी वेलची पावडर घालायची. चिमूटभर मीठ सुद्धा घालू शकता. 4-5 मिनिटं वेळ देऊन हे व्यवस्थित मिक्स करायचं, कारण पिठाच्या कणाकणाला गूळ लागला पाहिजे. आपण तांदूळ 3-4 दिवस भिजवलेला आहे. जर चुकून कुठे थोड्याशा पिठाला गूळ लागला नाही तर ते पीठ खराब होऊ शकतं, त्याला बुरशी येईल. कारण बऱ्याचदा अशी तक्रार असते, आमचं पीठ खराब झालं. त्याचं कारण हेच आहे की पीठ व्यवस्थित मिक्स झालं नसेल, कुठेतरी पीठ कोरडं राहिलं असेल. आणखी एक की बरेच जण म्हणतात की सेम गुळाचं प्रमाण घेऊन सुद्धा आमचं पीठ भरभरीतच राहिलं. त्याची कारणं 2.
एकतर तुम्ही तांदूळ खूप जास्त सुकवले असतील किंवा मग गूळ मऊ नरम न घेता कडक किंवा रवाळ घेतला असेल, कारण गूळ सुद्धा बऱ्याच प्रकारात येतो. अजून एक की तांदूळ तुम्ही बरोबर दमट असताना दळले, पण चाळून झाल्यानंतर असंच पीठ डब्यात भरून ठेवलं आणि बाकीची कामं करायला गेलात. 2-4 तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी त्यात गूळ मिक्स केला तरी सुद्धा अनारसे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हे अनारसे पीठ तयार करताना एकतर तुम्ही सकाळी लवकर उठून नाहीतर सगळं आवरून मग आरामात करायचं, म्हणजे तांदूळ सुकत घातल्यापासून योग्य वेळेत लगेच दळायचे आणि त्यात लगेच गूळ घालायचा. आपण वापरलेला गूळ छान नरम असल्याने मस्त गोळे झालेत, पण तुम्ही गूळ जर कडक वापरलात तर लगेच असे गोळे होणार नाहीत. मग जास्त कोरडं वाटत असेल तर अर्धा चमचा तूप घेऊ शकता. आपल्याला जर घाई असेल पीठ लवकर फर्मेंट होण्यासाठी हे पिठाचे गोळे पहिले 2-3 दिवस प्लॅस्टिकच्या डब्यात भरून झाकण लावून उबदार ठिकाणी ठेवायचं. आता दुसऱ्या दिवशी बघूया. पुन्हा डब्यातच थोडंसं मिक्स करते. परत सांगते की पिठाच्या कणाकणाला गूळ लागला पाहिजे, यासाठीच दुसऱ्या दिवशी पुन्हा पीठ मिक्स करते. आता ह्याचे तुम्ही गोळे बनवून ठेवू शकता किंवा असं पसरवून थोडंसं दाबून ठेवलं तरी चालतं. तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी त्याचा ओलसरपणा थोडासा वाढलेला आहे. जसं जसं गूळ पिठात मुरेल तसतसं ते छान मऊ होतं. पीठ मिक्स करताना चमचा किंवा हात पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा पाहिजे. व्यवस्थित पॅक झाकण लावून ठेवायचं. अनारसे पीठ पूर्णपणे तयार व्हायला कमीत कमी 8-10 दिवस तरी लागतात, पण मला शूटिंग करायचं होतं म्हणून तिसऱ्या दिवशीच अनारसे बनवते. तर हे बघा, पिठाला हलकीशी जाळी पडली आहे. खरं तर पारंपरिक अनारसे 21 दिवसानंतरच करतात, म्हणजे साधारण दसरा झाला की तांदूळ भिजवायचे, मग दिवाळीपर्यंत मस्त होतात. तुम्ही बघू शकता पीठ अगदी परफेक्ट झालंय. आपल्याला लागेल तेवढं पीठ स्वच्छ कोरड्या चमच्याने काढायचं आणि उरलेलं पीठ आता आठवणीने प्लॅस्टिकच्या डब्यातून काढून स्टीलच्या डब्यात ठेवायचं. ओलसर किंवा खराब हात लागला नाही तर हे पीठ 3 ते 4 महिने खराब होत नाही. पिठाचा डबा फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवायचा. ह्याला दूध वगैरे लावायची गरज नाही, फक्त पाव चमचा तूप घेऊन मळायचं, कारण आधी आपण पिठात तूप घातलं नव्हतं. अनारसे पीठ ह्यापेक्षा जास्त मऊ असेल तर तूप नाही घेतलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता घेतलेलं गुळाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. 500 ग्रॅम तांदूळ घेतलेले त्याचं तयार पीठ 450 ग्रॅम झालं. त्यात 300 ग्रॅम नरम गुळ अगदी बरोबर झालंय. पीठ जास्तच कडक वाटत असेल तर 2-4 थेंब दूध वापरू शकता, पण बऱ्याचदा पीठ आधी कडक वाटतं, नंतर आपल्या हाताच्या उष्णतेने बरोबर होतं. त्यामुळे आधी एक अनारसा करून बघायचा, नंतर गरज वाटली तरच दूध वापरायचं. मी तर एवढ्या वेळा अनारसे बनवलेत पण एकदाही दूध घालायची गरज पडली नाही. अनारसा थापण्यासाठी एखाद्या स्वच्छ प्लॅस्टिकवर थोडंसं तेल किंवा तूप लावायचं. हे बघा, असा क्रॅक फ्री गोळा झाला पाहिजे. खसखसवर हा गोळा असा फिरवायचा. तूप लावलेल्या प्लॅस्टिकवर ठेवून आणखी एक प्लॅस्टिक घेऊन त्यालाही तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने अनारसा थापून घ्यायचा, म्हणजे हातही माखत नाही. आवडीप्रमाणे जाड पातळ अनारसा थापायचा किंवा मग प्लॅस्टिकला तूप लावल्यानंतर ह्यावर आधी खसखस पसरायची, नंतर गोळा ठेवायचा. वर प्लॅस्टिक ठेवून असा अनारसा थापून घ्यायचा. ज्यांना मऊ खुसखुशीत अनारसा आवडतो त्यांनी थोडासा जाडच थापायचा. ज्यांना कुरकुरीत अनारसा आवडतो त्यांनी थोडासा पातळ थापायचा. अनारसे तळण्यासाठी लोखंडी तव्यात तेल गरम करून थोडासा पिठाचा गोळा घालून चेक करायचं. गोळा असा पटकन वर आला पण करपला नाही, म्हणजे तेल व्यवस्थित गरम आहे. आता अनारसा तेलात सोडताना बघा, वरचं प्लॅस्टिक काढायचं आणि ह्या पद्धतीने अलगदपणे अनारसा तेलात सोडून घ्यायचा. खसखसची बाजू वर आली पाहिजे. अनारसा पलटी करायचा नाही, एकाच बाजूने तळायचे. फक्त वर झाऱ्याने असं गरम तेल उडवत राहायचं, म्हणजे वरच्या साईडने पण छान तळला जातो. काही सेकंदातच अनारसा तव्याच्या कडेवर घ्यायचा आणि वर तेल उडवायचं. जास्त वेळ तेलात राहिला तर करपेल. खूप जास्त लाल करायचं नाही. थोडासा गोल्डन कलर आला की तेलातून काढायचं, कारण तेलाबाहेर आल्यावरही कुकिंग प्रोसेस चालूच असते. काही वेळात त्याचा कलर अजून थोडासा डार्क होतो. लोखंडी तव्याचा हा फायदा होतो की अनारसे कडेवर लावता येतात, त्यामुळे ते व्यवस्थित निथळले जातात. एक अनारसा तळायला 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. आपली दिवाळी फराळची सिरीज चालू आहे. ह्याच्या आधी भरपूर चकल्यांचे प्रकार दाखवले आहेत. हा 6वा पदार्थ आहे. चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला दिवाळी फराळ न बिघडता अचूक बनवायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीज नेहमी बघता येतील.
पिठाला 3च दिवस झालेत, त्यामुळे एकदम हलकीशी जाळी पडली आहे, पण अनारसे आतून मस्त पोकळ हलके होतात. ह्याच पिठाचे अनारसे 8-10 दिवसानंतर केले तर अजूनच छान होतात. गुळाचं प्रमाण योग्य घेतल्याने अनारसे तेलात अजिबात पसरत नाही. पण तरीसुद्धा पीठ परफेक्ट असेल आणि एकदम कमी गरम तेलात अनारसे सोडले तरी पण अनारसा तेलात विरघळतो. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करायचं आणि मध्यम आचेवर अनारसे तळायचे. एक एक अनारसा तेलातून काढून असा कडेवर ठेवला की त्यातील जास्तीचं तेल बऱ्यापैकी बाहेर पडतं. गुळामुळे अनारसा बिघडायचं आणखी एक कारण तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी आधी पीठ केलेलं, पिठाचं गुळाचं प्रमाण आधी दाखवल्याप्रमाणेच घेतलेलं, तरी सुद्धा पीठ एवढं पातळ झालं. कारण जो गुळ वापरला होता तो प्रमाणापेक्षा जास्त नरम होता. म्हणजे तो गुळ बारीक केल्यानंतर ताटात ठेवला की पसरतो तसा. मी रोज चहात वगैरे घालायची तर तो व्यवस्थित लागायचा, म्हणून मग मी तोच वापरला. पण पीठ काय माझं फुकट गेलं नाही. मी 2-3 दिवसानंतर त्यात 3 ते 4 चमचे कोरडं तांदळाचं पीठ घातलं, व्यवस्थित मिक्स केलं. नंतर 4-5 दिवसात अनारसे केले तर ते एकदम व्यवस्थित झाले. त्यामुळे तुमचा गुळ जर तसा असेल तर पिठात घालताना गुळाचं प्रमाण आणखी थोडंसं कमी करा, मग बरोबर होईल. आणि जर एवढं पातळ झालंच तर मी जसं केलं तसं 2-3 चमचे तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करा, म्हणजे पीठ वाया जाणार नाही. त्याच्यासाठी दुसरे तांदूळ भिजत घालायची गरज नाही, घरातीलच पीठ वापरा. फक्त ते पीठ महिने टिकणार नाही. 10-15 दिवसात अनारसे बनवून संपवून टाकायचं. तव्याच्या कडेवर ठेवलेले अनारसे 2 मिनिटांनंतर चाळणीवर काढून ठेवायचे. जर खूप जास्त वेळ तव्यात राहिले तर कडक होतील. 5 मिनिटात बघूया. अनारसा गरमच आहे, एकदम हलका फुलका आणि आतून असे पोकळ अनारसे तयार होतात. अनारसे पूर्ण थंड झाल्यानंतर डब्यात भरायच्या आधी डब्यात असा एखादा टिश्यू पेपर ठेवायचा. त्यानंतर ह्याप्रमाणे अनारसे असे उभे करून ठेवायचे, कारण अनारसे कसेही केले तरी सुद्धा त्यात थोडंफार तेल राहतच. मग असे उभे ठेवले की संपूर्ण तेल डब्याच्या तळाशी जातं.